मनसेच्या आघाडीबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही। प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली आहे। आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर होतील असंही सपकाळांनी म्हटलेलं आहे। येईल त्यावर याच्यावर भाष्य करणं किंवा यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। अद्यापपर्यंत असा कुठलाही प्रस्ताव हा काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि स्थानिक पातळीवरचं आमचं नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरचं आमचं संघटन या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करत आहे। त्यांच्या बैठका, आमचे त्या संदर्भातले दौरे, त्या संदर्भातले कार्यक्रम हे देखील आमचे सातत्याने आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय। त्यामुळे आम्ही वेळेवर निर्णय घेणार आणि आमचा निर्णय झालेला आहे की स्थानिक पातळीवर आम्ही याचे सर्व आघाडी आणि युतीचा अधिकार त्यांना दिलेले आहेत। तिथून देखील अजून आमच्यापर्यंत कुठल्याच प्रकारचा प्रस्ताव हा आलेला नाही। उद्धव ठाकरेंनी भावासाठी काय पण असं म्हटलं आणि महाविकास आघाडीची साथ सोडली तर काय भावना असणार आहेत? आम्ही भारत जोडोवाले आहोत, त्यामुळे आम्ही काही भारत तोडोवाले नाही आणि ते भारत जोडत असताना संवैधानिक मूल्य जी आहेत ही कायम राखणं आणि देशाच्या लोकशाहीला वाचवणं आणि संविधानाचं संरक्षण संवर्धन करणं ही एकंदरीत आमची असणारी भूमिका आहे। त्यामुळे एकीकडे भारत जोडो आहे, दुसरीकडे संविधानिक मूल्यांवर विश्वास आहे आणि यातून सांगड घालत असतानाच महाविकास आघाडी आणि पुढे इंडिया अलायन्स हा गठीत झालेला आहे। त्यामुळे आता आगे आगे देखो क्या होता